नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्लॉगमध्ये. हा व्लॉग स्पेशल असणार आहे कारण तो शेवटपर्यंत बघा. आजरा नगरपंचायत आयोजित महिला व बालकल्याण विभागामार्फत इकडे फॅन्सी ड्रेस स्पर्धा म्हणजेच वेशभूषा स्पर्धा घेतल्या होत्या. आम्ही सगळे स्पर्धक असे आतमध्ये जमलो होतो आणि ही माझी पहिलीच वेळ होती अशा फॅन्सी ड्रेस टाईप कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्यासाठी. त्यामुळे मी जराशी एक्सायटेड पण होते. पण आता बघू पुढे काय काय होतं ते. तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघा. आज खास करून आम्ही जी स्पर्धा इथं आयोजली आहे ती आहे विविध वेशभूषा त्यावरील. तर आमचा हेतू एवढाच आहे की या सर्व महिला बाहेर पडून घरातनं मी आहे काळजी आहे. माझं विश्व या घराच्या उंबरठ्यातच सामावलेलं असायचं. दुधात नाही पाणी. या भया पोचले दशी गडावर. अगे मावशे ये टिकीट पिकी ये दूध घेऊन जा. अगे रंगे ये हा ये ते पाणी दे. होय आज लवकर जायचं म्हणते. माझ्या ताण्याला बरं वाटत नाही ना. सांच्याला लवकर जायचं म्हणते घराकडं. अगे चिंगी ये लवकर डबा घेऊन. उशिरा झाला ये. नंतर चिंगी घे डबा उघड. चिंगी हे बघ दूध अजिबात सांडू नको खाली. नाही तर आई म्हणणार किराणा दूध कमी दिलंय म्हणून. अगं बाया गीस मावळ्या निघाला वाटतं. मला निघायला पाहिजे. अरे दादा थांब. दादा थांब. दादा दार का बंद केलंस दादा. मला जायचं होतं दादा. काय आता दार उघडणार नाही. या भैया आता मी कशी जाऊ माझ्या घरला. माझं ताना अरे भैया एकदा तर माझं गाव परिसर नसले. आजी या बा. अरे दादा पुन्हा तुझ्या पाय पडते. परत उशीर करणार नाही रे. प्लीज माझा दरवाजा उघड केली तर उघड रे दादा. दरवाजा उघड रे दादा. आता मी कशी जाऊ माझ्या लेकराकडे. माझ्या लेकराला बोलायला येत नाही. माझ्या बाळकाला भूक लागली असेल. सांग मला. खूप पैसे दिले मला. आता माझं ताणं बाळ काय करू मी. नाही मला रडून चालत नाही. मला निघायलाच पाहिजे. घर तरी खूपच उंच दिसतोय खाली. तीच आहे हिरकणी जी शिवाजी महाराजांच्या काळात तो अजस्त्र गड उतरून आपल्या लेकरासाठी तिच्या मायेसाठी तो अजस्त्र गड उतरून जी गडावरून खाली उतरली. जो गड कुणालाही शक्य नव्हता उतरला. काय झालं की औरंगाबाद मध्ये चौंडी या गावामध्ये अहिल्याचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर तिच्या धाडसाला झेलल्या दगड विटा मी वेळ्या मुलींना ज्ञान हटले नाही देहापासून
जरी फेकली अंगावर घाण, आजही ते दुःख मी म्हणी विषापरी गिळते. होय, मी सावित्रीबाई फुले बोलते. मी कोण? प्रश्न पडलाय ना, मी कोण? हमीराव सरसेनापती यांची लेक आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची सून तारा राणी. मोगलांना सळोकीत पळो करून टाकणारी मी तारा राणी आणि साम्राज्याची सौदामिनी मी तारा राणी. मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने उघड्या खेळता येतात, त्याच हाताने मराठ्यांच्या मुलींना मोगलही गाता येतो. माझे बाबा मला नेहमी सांगायचे की तू मोहितेंची कन्या आहेस, तर तुझी खेळही वेगळे आणि खेळणीही वेगळी. काय मला त्यांनी एकच सांगितलं, जर गरीबाच्या डोक्यावर वार झाला तर तो गरीब बेंबीपर्यंत शिरत आला पाहिजे, एवढी आपल्या हातात ताकद असली पाहिजे. महादेवी शंभो महादेवी नमस्तुते महादेवी शनीश महादेवी प्रसन्न वेद विनिते जगदंबा नमस्तुते. नमस्कार. मी जाधवांची कन्या व शहाजीराजे भोसले यांची पत्नी. मी जाधवांची कन्या व शहाजीराजे भोसले यांची पत्नी. पण त्यापेक्षाही मोठी ओळख म्हणजे मी छत्रपती शिवाजी महाराज यांची आऊस आहे. मी माई, अनाथांची माई, सिंधुताई सपकाळ. मला इंग्रजी बोलता येत नाही बरं का, कारण मी 4थी पास ना. तरी पण मला माझ्या मराठी भाषेचा खूप अभिमान आहे. माझी 9वी फॉरेन रिटर्न आहे बरं का, कारण मी 14 देशात भाषण केले आहे आणि तेही माझ्या मराठीतच, कारण माझ्या मराठीचा मला गर्व आहे. बाळांनो, माझा जन्म वर्धा जिल्ह्यातील पिंपरी या गावी झाला. वयाचे 10 वर्षाची असताना माझं लग्न झालं. माझ्या नवऱ्याचं वय होतं 35. त्याचा त्रास मला काही सहन नव्हता. त्यावेळी मी माझ्या मुलीचा जन्म झाला. तिला पोटाशी बांधून मी घर सोडलं. मी इकडे तिकडे गाणी ऐकायला जायचे, भजनं म्हणायचे, त्यावर माझे पोट चालायचे. तरीही मी कधी डगमगले नाही, खचले नाही आणि त्यातूनच मी बनले या अनाथांची माई, सिंधुताई. किलोची तलवार मागवतो तो बाजी, 2000 मावळ्यांशी एकटा झुंज देतो तो बाजी प्रभू. हात तुटला तरी लढत दाखवतो तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडवून येतो तो संताजी. 1.5 तासामध्ये दुश्मनांच्या छावणीत घुसून त्यांच्या तंबूचा कळस कापून आणतो तो धनाजी. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात ते छत्रपती संभाजी. आणि या सर्व वीरांची मोड बांधून स्वराज्याचे तोरण बांधतात ते म्हणजे छत्रपती शिवाजी. मी कोण? मी कोणी एक नाही, मी आहे त्या शिलेदारांची ललना. मग मी असेल मोहित्यांची मंजुळा किंवा थोरातांची कमळा. या राजाभिषेकाचा सोहळा मी याची देही याची डोळा पाहिला आणि म्हणून काय सांगू, इंद्रजुमी जंबपर वाडवसु वंबपर रावणचा दंबपर जय जय शिवराजे. पौनवाही बाहपर शंकुन रसिना रती नाहपर जो सहस्त्र बाहपर राम द्विजराज है. हृदयात माऊली रहते ससावली कडकोट राहुळी शंकरा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा संतुष्ट दुर्जना भयंकरा. संताशी रक्षितो शत्रुनी खंडतो भावंड भावना संस्थापितो. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा श्रीभूपतो धावा भूमदंड पर चिता मुखझुंड पर भूषण विकुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर काळजीवी कंस पर जौमनीच वंश सब जय शिवराज है. जय शिवराज है. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. नगरपंचायतीने पोस्टर मेकिंग स्पर्धासुद्धा ठेवली होती. त्यातले काही पोस्टर्स इथे लावले होते आणि मग त्याच्यानंतर फनी गेम्स सुरू झाले.
फास्ट करतात ज्या मेकअपमध्ये एक्सपर्ट आहेत त्या इथं आपला मेकअप करून घेत आहेत. वेळ संपलेली आहे, थांबा इथेच. तर इथं मोजते टिकली 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5. तर इथं जास्त दिसायला लागेल मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तर इथं आहे. आपलं नाव काय आहे? सरिता रामचंद्र गावडे. यांना बक्षीस देण्यासाठी मी अश्विनी चव्हाण मॅडमला विनंती करते. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 तर या 40 मानण्यात असलेल्या महिला विजेत्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. तर यांना बक्षीस देण्यासाठी मी घोषणा करायची मॅडमला विनंती करते की त्यांनी आपल्याची माणसे यांना छोटीशी भेट वस्तू करा. अनेक स्पर्धा झाल्या, खूप छान आहे. नंतर येते मी तुम्हाला. तुम्हाला clap, clap, clap. खूप छान प्रयत्न आहे. पडलं तर परत पुन्हा एकदा देवा. पुन्हा एकदा देवा प्रयत्न करा. दुसरं घ्या. देसाई मॅडमनी 1 2 3 4 5 6 विटा घातले आणि केळकर मॅडमनी 1 2 3 4 विटा घातल्या. तर विनर आहे सविता देसाई. तर यांना बक्षीस देण्यासाठी आहे आणि हात न लावता ती मिरची या बाटलीत बुडवायचा आहे. जो कोण या बाटलीत ही मिरची बुडवणार तो असणार विनर. तर चुपपणे पळत या, आनंद घ्या या गेमचा. माथ्यावर लावणार आहे. पुन्हा एकदा आपण घेऊ शकताय सविता मॅडम. पुन्हा एकदा आपण पाठ घेऊ शकताय. या पुन्हा एकदा आपण पार्टिसिपेट होऊ शकताय. तर माथ्यावर मिरची लावणार आहे दोऱ्याच्या साह्यानं. ती आपल्या पतीला म्हणते, अहो आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली, सांगा की माझ्यामध्ये काय फरक पडला. तर पती म्हणतात, तू लग्नावेळी एकदा बारीक हिरवी मिरची होती आणि आता झाली लघु मिरची. Okay, we'll start. Start. Clap, clap. या प्रोत्साहित करा रे. बाकीच्यांनी प्रयत्न करा. त्याला थांबवू नका. ठेवू नका. पास करा. अजून वेळी चालू आहे. बॉल पास करा. बॉल घेऊन ये जरा. फेकायचं, पास करायचं आहे. फेकू नका. बॉल पास करा. आता बॉल आहे. पास करा. पास करा. पास करा. एक्शन करा. बॉल पाठी मॅडम या. पटकन उत्तर देईल त्यांना बक्षीस मिळणार आहे. अजिबात उत्तर द्यायचं नाही आहे. फक्त हा प्रश्न जो आहे तो इथं जे विनर आहेत बॉल पास विनर त्यांनीच उत्तर द्यायचे आहे. तर नीट ऐका. दोघांनी मधी माईक धरा आणि पटकन उत्तर जे देणार त्यांना बक्षीस मिळणार आहे. डोकं लढवा आणि कोडं सोडवा. अशी कोणती वस्तू आहे जी आपण पाणी पिण्यासाठी घेतो पण आपण ती पीत नाही. अशी कोणती वस्तू आहे जी आपण पाणी पिण्यासाठी घेतो पण आपण ती पीत नाही. डोकं लढवा, विचार करा. कोणती वस्तू आहे आपण पाणी पिण्यासाठी घेतो खरं ती पीत नाही. उत्तर तुम्हाला येत नसेल तर प्रेक्षकांमध्ये उत्तर तयार आहे. थांबा. बाटली
ग्लास, तर आपण पिण्यासाठी ग्लास घेतो, बाटली घेतो, तर ती आपण पित नाही, पाणी पितो आपण. हा? तर झालं तुझ्याकडे. तेव्हा ड्रेस तयार करत आहे आपल्या मुलींना. शर्ट आणि टॉप गुड चालेल. व्हेरी गुड. नाईस. वाटतात सासरवाड्याचे फूल, तिथे गावांचं नाव घेते पाचोडेकरांची सून. गावात घराला माडी, माडीवर बेसरते साडी, साडीला लावते काप, शंकर गुरु माझे बाप, बाबाने आणली जाई, शेवंता माझी आई, आईने आणला खाऊ, विनायक माझा भाऊ, भावाने आणली गणेशाची मूर्ती, सासूबाई लावतात अगरबत्ती, अगरबत्तीला सुद्धा वास, प्रवीणरावांचं नाव घेते महिला दिना दिवशी खास. अनिकेतराव पती लाभले ही होती स्वामींची इच्छा आणि तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मगाशी ज्या पद्धतीने अण्णा बोलले की या ठिकाणी 10 नगरसेविका आहेत, खरंच अभिमान वाटतोय. कारण स्त्री आणि अशा वेळेला नंबर फक्त 4च काढायचे असल्यामुळे काही मर्यादित गुणांमध्ये अगदीच म्हणजे काटछाट करून अगदी एखाद 2 गुणांमध्येच त्याच्यामध्ये फरक पडून पहिला, दुसरा, तिसरा आणि उत्तेजनाचा हा क्रमांक निघालेला आहे. तर उत्तेजनाचा जो क्रमांक याच्यामध्ये आलेला आहे ती स्पर्धा क्रमांक आहे 13, ज्यांनी भूमिका निभावली होती महाराणी ताराराणीची. गेली. आता यांच्याविषयी बोलायचं झालं तर यांनी आपली जी भूमिका येतानाच त्यांच्यामध्ये जे महाराणी ताराबाईंचं जे तेज होतं ते कुठंतरी जाणवत होतं आणि त्यांनी आपली भूमिका अगदी त्या भूमिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न केला. अतिशय उत्कृष्ट म्हणून या ठिकाणी आपली भूमिका पार पाडली. येतो तो स्पर्धा क्रमांक 8 हिरकणी. त्यांचा अभिनय पाहताना यांची भूमिका आई, स्त्री ही एक आई असते आणि ज्यावेळी त्या आपला अभिनय या ठिकाणी आपली भूमिका मांडत होत्या खरंच खूप रोमांचकारी होतं, अंगावर शहारे येत होते. कारण आम्हीही नेहमी नोकरीला आहे. एक आई नोकरीला असणं किंवा नसणं फक्त 2 गोष्टी आहे, सोडून द्या. आई असते ही खूप मोठी गोष्ट असते. आपल्या मुलासाठी असते की तन्मग खरंच आपल्या डोळ्यामध्ये अक्षरशः मारून तुम्ही पाणी बघेल की त्या निर्णयाची त्या क्षणाला अवस्था काय झाली असते की माझं मूल त्या ठिकाणी उपाशी आहे, आजारी आहे आणि आई अडकून पडले. ही गोष्ट मला मी खूप वेळा अनुभवलेली आहे. नोकरीला हजर असतोय देण्यात आहे. द्वितीय क्रमांक आलेला आहे क्रमांक नंबर 5 आई. पद्धतीने येते त्या पद्धतीने त्यांची या ठिकाणी एक्झिट होती. आई ही दुहेरी भूमिका पार पडताना आता या समाजामध्ये मांडलेल्या ज्या पद्धतीने सामोरं जावं लागत आहे, संस्कारांची शोधणी कशी सादर करण्याचा प्रयत्न त्याने आपल्या या भूमिकेतून अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडलेला आहे. अभिनंदन झालं. आणि तो प्रथम क्रमांक आहे क्रमांक 7 माई सिंधुताई. तुमची आमची माई सिंधुताई. याकडे आपली भूमिका पार पाडत असताना त्याचा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर एका क्षणासाठी मला वाटलं की माई सिंधुताईच बोलतायत की या स्टेजवर त्या आल्या की काय, हा भास एका क्षणासाठी आम्हाला होऊन गेला. अतिशय उत्कृष्ट भूमिका तुम्ही मॅडम या ठिकाणी पार पाडलेली आहे, त्याबद्दल तुमचं मनस्वी अभिनंदन. धन्यवाद. आणि या ठिकाणी आम्हाला तर अशा पद्धतीनं छान अशी स्पर्धा उत्साहामध्ये पार पडली. याच्यासाठी 4 विषय दिले होते: ऐतिहासिक व्यक्तिमत्व, भारतीय संस्कृती जपणारी स्त्री, आई संस्काराची जननी. अशा पद्धतीचे 4 विषय दिले होते आणि त्या विषयामधून आपण आपल्याला हवा तो विषय घेऊन इथे सादरीकरण करायचं होतं. आणि नंतर जे फनी गेम्स झाले तर ते तुम्ही सगळ्यांनी बघितले असतीलच. तर अशा पद्धतीनं वुमन्स डे सेलिब्रेट झाला. तुम्ही चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.